वा 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 क्या बात आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या मंचावरती ज्या दोन मालिका महाराष्ट्राच्या मनावरती राज्य करतायत. आणि आम्हाला खूप अशी इच्छा झाली होती की या दोन मालिकांना या मंचावरती बोलवायचं, थुकरटवाडीत बोलवायचं, पण तो योग लवकर जुळून येत नव्हता. पण आज तो योग जुळून आलाय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात हम तो तेरे आशिक है या मालिकेच्या निमित्तानं आपल्या मंचावरती आलेले प्रसाद. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. जोरदार टाळ्या दीप्ती केतकर यांच्यासाठी. जोरदार टाळ्या पुष्कर श्रोत्री यांच्यासाठी. आणि जोरदार टाळ्या माधवी निमकर यांच्यासाठी. आणि खरं तर त्यांचं ब्रेकअप होऊ नये अशी अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा आहे, सगळ्यांची इच्छा आहे. हो ना? कोणतरी हो म्हणलं बघा. आज आज इतक्या लोकांची इच्छा, ब्रेकअप होऊच नाही. बरोबर आहे की नाही? कोणाचीच इच्छा नाही ब्रेकअप व्हावं. खरं तर पॅचअपच व्हावं आणि संसार खूप छान चालावा. तुझं माझं ब्रेकअपच्या निमित्तानं आपल्या मंचावरती आलेला आहे सायांकित कामत. याच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि जोरदार टाळ्या केतकी चितळेसाठी झाला पाहिजे. उदय टिकेकर सरांसाठी जोरदार टाळ्या. ओहो. यानंतर आपण आमंत्रित करूयात राधिका हर्षे यांना. जोरदार टाळ्या. वा वा. आता फॅमिली भरल्यासारखी वाटते. आणि मी सगळ्यांना विनंती करणार आहे, कृपया आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. बरं झालं की प्रसाद ओक आज इथे आलेले आहेत. आणि प्रसाद ओक यांच्यामुळे आम्हाला विश्व दौरा करता आला. हे तुम्हाला माहिती आहे का? काय बोलतो? चला हवा उद्याचा जो विश्व दौरा होता त्याचं एकमेव कारण प्रसाद ओक होते. कसं? कारण इथं केलं असतं तर ते परत परत आले होते. ते म्हणजे तुम्ही निदान परदेशात जा, निदान परदेशात जा, 4 महिने तरी ते येणार नाहीत. म्हणजे त्यांना नव्याने आम्हाला भेटता येईल. हा सगळा विनोदाचा भाग आहे. पण कच्चा लिंबूसाठी राष्ट्रीय पुरस्कार तुम्हाला मिळत आहे, त्याबद्दल प्रचंड टाळ्यांनी मी त्यांचं अभिनंदन करतो. खूप मोठी गोष्ट आहे. पहिल्याच चित्रपटाला मला तिथपर्यंत जाता येईल असं माझ्या मनात अजिबात नव्हतं. पण मला असं वाटतं की माझ्या संपूर्ण टीमच्या 2-2.5 वर्षांच्या मेहनतीचं हे फळ आहे. वा नक्कीच. वा, क्या बात आहे. खरंच. आणि अभिमान वाटतो आम्हाला जेव्हा मराठीचं नाव दिल्लीमध्ये घेतलं जातं अभिमानानं. आता येणार आहे या मालिकेकडे. खरं तर या मालिकेमध्ये तुमचं कास्टिंग म्हणजे ॲप्ट आहे असं वाटतं की ही जोडी पाहिजेच होती. म्हणजे मला असं विचारायचं की मालिकेचा विषय आधी ठरला होता की तुम्हाला बघितलं मालिका सुचली, असं काय नक्की काय असावं प्रसाद? निर्माते दिग्दर्शक दोघंही समोर आहेत. मला स्वतःला आणि पुष्करला स्वतःला फ्लर्टिंग खूप आवडतं. आता कसं टाकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं? केवढे साळसूद असं आवडतं ते आवडतं, आवडतं तर आवडतं. खरंय खरंय. पण ते अत्यंत हेल्दी असावं अशी आम्ही आयुष्यभर काळजी घेत आलोय. काही बोलतच नाहीये. बहुतेक आज दोघांचं वेगळं ठरलं होतं. हा वेगळं बोलतो म्हणून याचे रिॲक्शन असे चालले होते. तर खरं तर तो विषय तलवारीच्या धारेवरच आहे. हो. पण त्याची डिग्निटी पहिल्या दिवसापासून आम्ही मेंटेन करत आलेलो आहोत आणि शेवटपर्यंत ती मेंटेन करत राहू, एवढं नक्की. वा 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 वा. दीप्ती आता तुमच्याकडे येणार आहे. खरं तर तुम्हाला सुद्धा एक वेगळी भूमिका करायला मिळाली, थोडा ग्रामीण बाज असलेली. काय सांगा? कावेरी हे कॅरेक्टर करताना निलेश, मी खरं सांगते खूप मजा आली. आणि आय एम व्हेरी लकी की म्हणजे मला हे कॅरेक्टर करायला मिळालं. ती भाषा मुळात आणि हावभाव एकंदरीत करायला मजा येते. म्हणजे तुम्हाला ते दिसूनच येत असेल नक्कीच. वा वा. खरंच. आता आपण जाणार आहोत आमच्या गुलकंद केबल नेटवर्कवरती. आणि काय झालं की आजचे विषय थोडे सेन्सिटिव्ह आहेत. म्हणजे हा कॉमिक विषय आहे, पण कॉमेडी जरा ह्या विषयात जर जास्त झाली एखाद्या घरी तर मग हा विषय होऊ शकतो. तुझं माझं ब्रेकअप, तुझं माझं ब्रेकअपकडे जातं. दोन्ही सिरियलचा तसा मेळ आहेच. म्हणून अशी 2 कपल आहेत आमच्याकडे सुद्धा या गावामध्ये ज्यांचा प्रॉब्लेम सुरू आहे. आणि त्यांचं असं म्हणणं की आम्हाला घटस्फोटच पाहिजे. पण आता घटस्फोट तर असा देता येत नाही, म्हणून आमच्याकडे एक काउन्सिलर आहेत
ते त्यांचं काउन्सिलिंग करतात आणि तो कार्यक्रम आम्ही खास टी व्हीवरती दाखवतो लाईव्ह, की लोकांना सुद्धा त्याच्यातून काहीतरी घेता यावं. आता बघायचंय की त्या 2 जोड्यांचं ब्रेकअप होणार आहे की हम तो तेरे आशिक है असं ते म्हणत आयुष्य काढणार आहेत. बघूयात या नवीन कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डाव मांडून मांडून मोडू नको, अर्थात तुझं माझं ब्रेकअप. नमस्कार 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 नमस्कार. अरे बापरे, क्या बात है, क्या बात है. आज इतका चांगला रिस्पॉन्स आपल्याला मिळत असताना आम्हाला फार आनंद वाटतोय की गुलकंद केबल नेटवर्कवरती आज एवढे सगळे लोक आम्हाला भेटायला आलेले आहेत आणि आजचा विषय तसा गंभीर आहे सर. म्हणजे आत्तापर्यंत कॉमेडीचे अनेक कार्यक्रम गुलकंद केबल नेटवर्कनी समाजाला दिले, पण समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. या हिशोबानं आम्ही काहीतरी एक वेगळं करायचं आज ठरवलेलं आहे आणि तो म्हणजेच हा कार्यक्रम डाव मांडून मांडून मोडू नको, अर्थात तुझं माझं ब्रेकअप. पण आज एवढे एवढे मोठे मोठे माणसं आलेले आहेत या ठिकाणी. उदय टिकेकर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. साक्षात सायनला राहणारे सायन्स किड या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुष्कर सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. जोरदार टाळ्या पुष्करसाठी. केतकी चितळे बाकरवड्या न घेताच आलेली, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अशी मोठी मोठी माणसं आणि त्याचबरोबरीनं आपल्या पुष्करच्या शेजारी एक हॉलिवूडचा चेहरा बसलेला आहे. माय गॉड, जोरदार टाळ्या ब्रॅड पिट यांच्यासाठी. ब्रॅड पिट. आता मला माहिती तुम्ही विचाराल का, हां, कारण असं सांगितलं की आजच्या स्क्रिप्टमध्ये प्रसाद ओक आला असं सांगूच नका, लोक बाहेर काढतील तुम्हाला आता. त्यामुळे कसं आहे सर, आजचे दिवस तुम्ही ब्रॅड पिट म्हणून थांबा. हरकत नाही. पण असो, हा जरी विनोदाचा भाग असला, म्हणजे हा विनोद जरी असला आपला सगळ्यांचा, तरी सुद्धा कच्चा लिंबू या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला. आम्हाला प्रचंड आनंद झाला सर. कच्चा लिंबूसाठी तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मला असं कळलं की त्यासाठी तुम्हाला दिल्लीला जावं लागणार आहे, त्याची तयारी पण चालू झालेली आहे. पण तुम्हाला माहिती की मीडिया फार फास्ट असतो. दिल्लीमध्ये पुरस्कार मिळाल्यानंतर बाहेर आल्यावरती ते जे भाषण करणार आहेत ते आमच्या हाती लागलंय सर. मी येस, तुम्ही स्वतः. मी जे भाषण करणार आहे ते तुमच्या हाताला लागलं. येस, कमाल. दिस इज ओनली एक्सक्लुझिव्ह. दिस इज ओनली एक्सक्लुझिव्ह. नमस्कार, मी प्रसाद ओक. आपने हमें जो ये पुरस्कार दिया त्याच्यासाठी मी तुमचे आभार मानतो. खरं तर हा चित्रपट बनवणं उतनी सोपी गोष्ट नाही ती, पण हा पुरस्कार घेताना मला आनंद वाटतो की माझ्या टीमने मला सपोर्ट केला. आज सगळं काय मिळालं. आता शेवटची एकच इच्छा आहे, चला हवा उद्यामध्ये परत जाण्याची. त्या बात तुम्ही बघू शकता, माणसं एवढी मोठी झाली, त्यांना एवढे मोठे पुरस्कार मिळाले, तरी सुद्धा हा माणूस पुन्हा एकदा डाऊन टू चला हवा उद्याच आहे. माणसं डाऊन टू अर्थ असतात, माणूस डाऊन टू चला हवा उद्या. पण तुम्हाला असं वाटलं असेल की हे भाषण मी आधीच का वाचून दाखवलं, कारण मला माहिती होतं तिकडे कन्फर्म कट करतील म्हणून मी इथं वाचलं आता.